नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण टेस्टी आणि हेल्दी असे डिंका चुरमा लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। गव्हाचं पीठ घेणार आहोत आपण। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। येथे आपण 2 वाटीला थोडंसं कमी घेतलेलं आहे। पाव वाटी आपण यामध्ये एकदम बारीक रवा टाकून घेतला आहे। आता थोडंसं चिमटीभर यामध्ये मीठ टाकून घेऊया। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। आणि पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आता इथे साजूक तूप घेतलेलं आहे आपण। रूम टेम्परेचरवरचं साजूक तूप आहे, हे गरम करून घेतलेलं नाहीये। 3 चमचे साजूक तूप मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व पिठाला व्यवस्थित लागेल याप्रमाणे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं। आणि आता थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून असा डो बनवून घ्यायचा आहे। हा डो फारही आपल्याला सैल मळायचा नाहीये, इथे दाखवल्याप्रमाणे हा असा थोडासा कडक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। आता थोडीशी रेस्ट देऊन घेऊया याला, अर्धा तास किंवा कमीत कमी 15 मिनिटे, म्हणजे छान असा मऊसूत भिजेल। आता इथे डिंक घेतलेला आहे आपण आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहे। 2 चमचे डिंक आणि 2 चमचे ड्रायफ्रूट घेतलेले आहे। आपल्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो। ड्रायफ्रूटमुळे याची फार टेस्ट वाढते आणि हेल्दी सुद्धा बनायला मदत होते। आता 15 ते 20 मिनिटांनंतर हे छान असं पीठ आपलं भिजलेलं आहे। आता याचे छान असे मुटके करून घ्यायचे आहेत। मध्ये हे फार जाड राहता कामा नये, येथे दाखविल्याप्रमाणे हे बघा असे छोटे छोटे पातळ असे मुटके बनवायचे आहेत। तूप गरम करायला ठेवलेलं आहे आपण। आता हे मंद आचेवर आपल्याला छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हे तळत असताना आपण गॅस एकदम मंद ठेवायचा आहे, फार गॅस वाढवायचा नाहीये, नाहीतर आतमधून हे तसेच कच्चे राहतील आणि लाडू आपले फार दिवस टिकणार नाही। त्यामुळे छान असे याला फ्राय व्हायला 10 ते 12 मिनिटे लागतात। हे तळत असताना अजिबात आपल्याला घाई करायची नाहीये। कुठे बाहेर जाताना, गावी जाताना आपण हे लाडू करून नेऊ शकतो। 8 ते 10 दिवस आरामात टिकतात। हे बघा छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेतलेले आहे साजूक तुपामध्ये। आता गॅस आपण बंद केला तरीही चालेल। हा डिंक आपण तळून घेऊया। हा सुद्धा एकदम मंद आचेवर तळून घेतलाय आपण। डिंक तळत असताना गॅस जर मोठा झाला तर आतमध्ये डिंक कच्चा राहतो आणि लाडू खाताना दाताला चिकटतो डिंक। त्यामुळे छान असा मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे। आता डिंक फ्राय झालाय, आपण हा काढून घेऊया एका बाउल मध्ये। आणि जे ड्रायफ्रूटचे काप करून घेतले आहे ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे तुपामध्ये। साजूक तूप आपण वापरल्यामुळे लाडू अधिकच आपले पौष्टिक होतात आणि लाडूचा सुगंध सुद्धा फार छान येतो। आता हा गूळ घेतलेला आहे। 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे। यामुळे लाडू आपले फारही गोड होत नाही किंवा फार कमी गोड होत नाही, छान अशी लाडूची टेस्ट राहते। आता हे आपण हे मुटकुळे जे तळून घेतलेले आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। थंड झालेले आहेत। आता याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपण। आणि आता हे मिक्सर मध्ये थोडे थोडे करून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। हे बारीक करत असताना कंटिन्यू आपल्याला मिक्सरचं बटन चालू ठेवायचं नाहीये, बंद चालू करून आपल्याला हे बारीक करायचं आहे, म्हणजे छान असं बारीक पावडर तयार होते याची। हे बघा थोडं थोडं करून सर्व आपण हे मुटकुळे छान असे बारीक करून घेणार आहोत। आता हे एका आपण प्लेट मध्ये काढून घेऊया सर्व। हे बघा छान अशी आपली पावडर तयार झालेली आहे। यामध्ये आता हा जो डिंका आपण तळून घेतलेला आहे हा सुद्धा छान असा मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचा आहे। हा आपण हाताने कुस्करला तरीही चालू शकतो। हे बघा फाईन अशी पावडर तयार झालेली आहे डिंकाची येथे। ही सुद्धा यामध्ये आपण काढून घेऊया।
छान असे यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। डिंकाचे औषधी गुणधर्म आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। आता हे ड्रायफ्रूट जे आपण फ्राय करून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये आपण टाकून घेऊ। आपण यामध्ये किशमिश घातले तरी सुद्धा छान लागतात हे लाडू। आता जो गूळ आपण मेल्ट करून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊ। गूळ मेल्ट करताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, गूळ टाकल्यानंतर लगेचच आपण गॅस बंद करायचा आहे, कारण जास्त जर गुळाला उष्णता लागली तर आपले लाडू कडक होण्याची शक्यता असते। आणि हा गूळ मी नॅचरल वापरला आहे, केमिकल विरहित। आता छान असं हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया। हे बघा, तूप भरपूर टाकल्यामुळे छान असे आपले मऊसूत लाडू पटकन वळायला मदत होते। थोडीशी वेलची पावडर टाकून घेऊया आपण, यामुळे याचा स्वाद आणि सुगंध फार छान लागतो। मुलांना सुद्धा बाहेरचे पॅकेटचे पदार्थ न देता हे असे पौष्टिक घरच्या घरी लाडू झटपट तयार करून देता येतात। हे बघा, छान असं पटकन असं मिक्स होतंय, आपल्याला दिसत असेल। एकदम मऊसूत असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि मिनिटातच आपले लाडू सुद्धा वळून तयार होणार आहे। साखर न घातल्यामुळे याला शुगरचे पेशंट सुद्धा खाऊ शकतात, काहीही प्रॉब्लेम नाही। आता हे वाटीच्या साहाय्याने आपण लाडू तयार करून घेणार आहोत। ही भाजलेली खसखस मी यामध्ये टाकून घेतली आहे थोडीशी, आणि आता हे थोडं असं मिश्रण लाडूचं घेऊन आपण वाटीच्या साहाय्याने याचे लाडू वळून घेणार आहे। आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण हे लाडू वळून घेऊ शकतो, छोटे मोठे। हे बघा, मुलांच्या टिफिनला देण्यासाठी सुद्धा हे लाडू फार पौष्टिक असे आहेत। लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत कुणीही खाल्ले तरी भरपूर असे पौष्टिक आहे हे। हे बघा, एक एक करून सर्व लाडू आपले तयार झालेले आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। नक्की ट्राय करा रेसिपी, फार हेल्दी आणि टेस्टी लाडू आहे हे। डिंक, खसखस, गूळ असल्यामुळे खूप असे पौष्टिक बनतात हे। नक्की ट्राय करा रेसिपी। कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।